स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात जय हिंद सेनेचे प्रमुख चंदनदा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट मीटर कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देत सामान्य जनतेवर स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न थांबवावा अशी मागणी करण्यात आली। महागाई, बेरोजगारी, घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करामुळे सर्वसामान्य नागरिकावर आधीच आर्थिक बोजा वाढला आहे। अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरमुळे नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो असा दावा कृती समितीने केला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे निर्देश दिल्याचा दावा करत संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून मात्र स्मार्ट मीटर बसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे। घरात कोणी नसताना किंवा महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत दबावाने मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने विरोध केला जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। स्मार्ट मीटरचा प्रश्न हा केवळ मीटरपुरता मर्यादित नसून सामान्य जनतेच्या हक्काचा आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न असल्याचे चंदनदा चव्हाण यांनी सांगितले। स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। यावेळी जयलाभ शेख, महेश मासाळ, सलीम पनाळकर, सुभाष तोडकर, अमोल माने, दत्ता पाटील, गोरख वनखंडे, आदर्श नल्लवडे, सतीश फोंडे, विजय बल्लारी, सुरेंद्र गायकवाड, शिवाजी कोळेकर आदी उपस्थित होते। या आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला समज देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीनं स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। यामध्ये जे मीटर बसवणारे जे अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते मनमानी कारभार करायला लागलेले आहेत। कुठल्याही ग्राहकाची पूर्व परवानगी न घेता त्यांना कुठल्याही पद्धतीची नोटीस अगोदर न देता आणि ते मीटर चेकिंग केलेलं आहे किंवा नाही या गोष्टीची कुठलीही त्यांना अधिकृत माहिती न देता हे मीटर बसवत आहेत, निघून जात आहेत। मात्र यापुढं असं अजिबात चालणार नाही, कारण जे आता आगाऊपणा करतील त्यांच्यावरती विद्युत कायदा कलम 171 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम हे स्मार्ट मीटर हटाव कृती समिती हे 16 ऑक्टोबरपासून ही मोहीम जिल्हाभर हातात घेणार आहे आणि या बेकायदेशीर स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना सळोखी पळख करून ही कृती समितीचे सर्व निमंत्रित पदाधिकारी हे त्यांना पळवून लावल्याशिवाय सोडणार नाहीत। वेळ प्रसंगी त्यांना दणकेसुद्धा देण्याची तयारी आज जनतेनं ठेवलेली आहे, कारण याचा उद्रेक भडकू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी। संबंधित वीज वितरण डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा सूचना देण्यात याव्यात, या पद्धतीनं तुम्ही त्यांना आदेश द्यावेत अशी मागणी आज आम्ही कृती समितीच्या वतीनं केलेली आहे। आणि याच्यामध्ये वीज वितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नाही घेतलं तर वीज वितरण अधिकाऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सळोखी पळख करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो। स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो।